क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील रुग्णांची गैरसोय, आपने दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। श्री वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील विविध समस्यावर रुग्णांच्या गैरसोयींबाबत आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली। या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या शेतकरी, मजूर, गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचे आपच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। शिबिरात सादर केलेल्या निवेदनात रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन वारंवार बंद पडणे, बाह्य औषध खरेदीचा खर्च, अपुरी रुग्णवाहिका सुविधा, रक्त तपासणी व HPLC रिपोर्ट मिळण्यात होणारा उशीर, व्हीलचेअर स्ट्रेचरची अनुपलब्धता अशा अनेक समस्यांचा पाढा वाचण्यात आला। आपच्या कार्यकर्त्यांनी सरकारी रुग्णालयामध्येच पर्यायी औषधे व आवश्यक तपासण्या उपलब्ध करून द्याव्यात अशा मागण्या मांडल्या। रुग्णांची सहानुभूतीपूर्वक मदत होण्यासाठी वॉर्ड बॉय, बसण्याच्या खुर्च्या व स्वतंत्र नोंदणी रिपोर्ट विंडोची व्यवस्था करावी अशीही सूचना देण्यात आली। यावेळी आपचे गुणवंत इंदुरकर, विलास वाडे, मनोहरराव गिरडकर, शत्रुघ्न आडे, अविनाश धनेवार, नागेश्वर भूते, निलेश नंदुरकर, किसन बोरकर, आकाश चमोडिया यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते। आपने प्रशासनाकडे रुग्णांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन करत लवकरात लवकर सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी प्रमोद मेटांगे, यवतमाळ। नमस्कार, मी गुणवंत इंदुरकर, आम आदमी पार्टी यवतमाळ शहर संयोजक। आज वसंतराव नाईक महाविद्यालय यवतमाळ या दवाखान्यामध्ये, शासकीय रुग्णालयामध्ये फार भोंगळ कारभार चाललेला आहे। त्यानिमित्त आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेले आहे। त्यामध्ये आम्ही त्यांना स्पष्ट सांगितले आहे की दवाखान्यामध्ये जे पेशंट येतात हे फार गोरगरीब जनताच त्या सरकारी दवाखान्यामध्ये येतात आणि ते चांगला इलाज होईल या अपेक्षेने ते येतात। आपली रोजमजुरी पाडून ते त्या दवाखान्यामध्ये येतात। ज्यावेळेस ते लोक येतात त्यावेळेस त्यांचा त्यांची जे योग्य तपासणी व्हायला पाहिजे ती योग्य तपासणी होत नाही। त्यांना जे दवाई द्यायला पाहिजे ते दवाई त्यांना मिळत नाही। त्यांना बाहेरून दवाई आणण्याकरता दवाई लिहून देतात आणि जे एक्सरे वगैरे काढायचं आहे ते एक्सरे सुद्धा त्यांना काढल्यानंतर त्यांना एक्सरेची कॉपी मिळत नाही। त्यांना म्हणतात की तुम्ही मोबाईलवर डॉक्टरांना दाखवा। अरे ते गरीब माणसं आहेत, त्यांच्याजवळ मोबाईल नसतो, ते एक्सरे काढून डॉक्टरांना कसे दाखवणार? ही एक्सरेची फॅसिलिटी सुद्धा दवाखान्याने उपलब्ध करून द्यायला पाहिजे। स्ट्रेचरवर जे सिरियस अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।